कोलंबो सुरक्षा परिषदेची 7वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर पातळीची बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोलंबो सुरक्षा परिषदेची स्थापना केव्हा करण्यात आली, कोलंबो सुरक्षा परिषदेत किती सदस्य देश आहेत आणि ते देश कोणते आणि कोलंबो सुरक्षा परिषद नेमकी काय काम करते या संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. कोलंबो सुरक्षा परिषदेत एकूण 6 सदस्य देश आहेत. त्यात भारत, श्रीलंका, मालदीव, मॉरिशस, बांगलादेश आणि सेशल्स हे देश आहेत. 2011 मध्ये भारत, श्रीलंका आणि मालदीव या 3 देशांनी ही सुरक्षा गट सुरू केला होता. पुढे 2022 मध्ये मॉरिशस हा 4था देश, 2024 मध्ये बांगलादेश हा 5वा देश आणि 2025 मध्ये सेशल्स हा 6वा पूर्ण सदस्य देश म्हणून या गटात सहभागी झाला. कोलंबो सुरक्षा संवाद हा हिंदी महासागरातील देशांचा सुरक्षा संदर्भासाठीचा एक गट आहे. प्रादेशिक सुरक्षा वाढविण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी एकमेकांना सहकार्याची प्रमुख क्षेत्रे ओळखली गेली आहेत. ती पुढीलप्रमाणे: सागरी सुरक्षा आणि संरक्षण, दहशतवाद आणि कट्टरतावाद सामना करणे, तस्करी आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारीचा सामना करणे, सायबर सुरक्षा, गंभीर पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाचे संरक्षण करणे, मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण कार्य करणे, ही काही कार्ये कोलंबो सुरक्षा परिषदेमार्फत केली जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोलंबो सुरक्षा परिषदेबद्दल महत्त्वाची माहिती बघितली. सरळ सेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, SSC-GD, MPSC, UPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. अलीकडेच कोलंबो सुरक्षा परिषदेची 7वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीची बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती? पर्याय पहिला ढाका, पर्याय दुसरा नवी दिल्ली, पर्याय तिसरा कोलंबो आणि पर्याय चौथा माले. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशा चालू घडामोडी टॉपिकच्या नोट्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.